चिंतामणीचं शतक महोत्सवी वर्ष होतं. हा. 100वा 5वी-6वीत असल्यापासून करतोय. लहानपणी आमच्या इथं कारखाने आहेत ना धारावीला. हा, सगळ्यांनाच माहिती आहे गुरुवर्य म्हणजे विशाल दादा. तर दादा, विशाल दादा बरोबर एकंदरीत काम करण्याचा योग कधी आला आणि त्यानंतरचा एक मला प्रवास ऐकायचा. माझ्या संगतीत सगळ्या प्रकारचे लोक आहेत. म्हणजे पण मग ह्या दरम्यान तुला असं कधी वाटलं की तुझा स्वतःचा कारखाना असेल? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या गट्ट्यावर म्हणजेच 360 गट्टा. मित्रांनो, आज माझ्याबरोबर पुन्हा एकदा एक मूर्तिकार आहे जो मातीशी खूप जोडले गेलेला आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार चेतन कांबळे. दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या 360 गड्ड्यावर. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम खूप खूप थँक्यू की बाई इतका मोलाचा वेळ देतोयस या गप्पा मारण्यासाठी. तर जास्त वेळ घेत नाही तर सुरुवात करतो की हे जे आता तू मातीकाम करतोयस ह्याची एकंदरीत तुला आवड कधी निर्माण झाली आणि कोणत्या वर्षापासून तू हे काम करतोयस? याची आवड मला लहानपणापासूनच झाली आणि लहानपणी आमच्या इथं कारखाने आहेत ना धारावीला. हा. शेडगे, सुर्वे, बंधू. हम्म. तर ते शाळेतून जाता येताना त्यांचे कारखाने होते. मग तिथं जाता जाता ती आवड निर्माण झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हा आता हे जे मातीकाम करतोयस हे एकंदरीत कोणत्या वर्षापासून करतोयस? किती वर्ष झाली याला? म्हणजे मी 5वी-6वीत असल्यापासून करतोय. बाकी साहेब, वा वा वा. तर दादा, की सगळ्यांनाच माहिती आहे गुरुवर्य म्हणजे विशाल दादा. तर दादा, विशाल दादा बरोबर एकंदरीत काम करण्याचा योग कधी आला आणि त्यानंतरचा एक मला प्रवास ऐकायचा. चिंतामणीचं शतक महोत्सवी वर्ष होतं. हा. 100वा तेव्हा मला प्रथम पारितोषिक लागलं. त्यानंतर मग दादांना मी बोललो की दादा मला शिकायचं आहे, तर मी येऊ का? दादा बोलले आता कशाला तुला शिकायचं, तू प्राइज मारला. हा. बोललो तसं नाही, मला शिकायचं आहे अजून खूप. तर दादा बोलले ठीक आहे या. मग दादांकडे गेल्यावर जे काम डेव्हलप होत गेलं आणि जे आर्ट बद्दल काय असतं आर्ट नक्की ते दादांकडून शिकायला भेटलं. वा 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 वा. तर आता जसं तू उल्लेख केलास की तू धारावीमध्ये राहतोस, धारावी. तिथे तू लहानपणापासून मूर्त्या वगैरे बघत आलास. पण धारावीचा एक एक नाव एक दुसऱ्या साईडला पण एक वेगळं आहे बघायला गेलंस तर. पण त्यामधून तू आलायस आणि इतक्या छान तू आता मूर्त्या वगैरे घडवतोयस. तर आता धारावीच्या ह्या आधी सुद्धा एका मंडळासोबत मी गप्पा मारलेल्या. तर त्यावेळी त्यांचं पण होतं की नाव त्यांचं जरी म्हणजे तिकडचं धारावीचं जरी असं असलं तरी तिकडची मुलं खूप पॅशनेट आहेत कलेला. नाही, नाही, धारावी खूप वेगळं आहे, अजून खूप कलाकार आहेत. कलाकार आहेत तिथे खरं तर मित्रांनो. तर त्या साईडला पण एक नाही तुझी संगत कशी काय तू जोपासतेस, कारण की हे काम करण्यासाठी एक संगत असणं महत्वाची असते असं. माझ्या संगतीत सगळ्या प्रकारचे लोक आहेत. म्हणजे टपोरीपासून भाईगिरीपासून चांगले वाईट सगळे आहेत. सगळ्यांमध्ये राहूनच ते समजतं की आपल्याला काय करायचं. वा. आणि विशाल दादाकडे एकंदरीत किती वर्ष काम केलंस? विशालांकडे मी 5 वर्ष काम केलंय. तो एक्सपिरियन्स कसा होता, तो अनुभव काय सांगशील? हेवन, स्वर्गात. आणि पण मग आता जे इतके 5 वर्ष तू विशाल दादाकडे काम केलंस, पण मग ह्या दरम्यान तुला असं कधी वाटलं की तुझा स्वतःचा कारखाना असेल? म्हणजे आम्हाला तिथं काम करताना असं वाटायचंच नाही माझा कारखाना असो, कारण तो कारखानाच आमचा होता असं वाटायचं. हा. पण ते दादा स्वतः बोलायचे आता बस झालं, तुम्ही इथं काम नका करू, तुमचं स्वतःचं काहीतरी करा. कारण असं खूप कमी आणि क्वचित लोक बोलतात की तुमचं स्वतःचं काहीतरी करा. पण दादा तसे नाहीत. दादा सगळे मोकळे हात आहेत दोन्ही असे, तुम्ही तुमचं करा. क्या बात आहे, क्या बात. पण माझ्या माहितीप्रमाणे की तू आधी विशाल दादांकडे होतास आणि त्यानंतर तुझा योग आलाय की सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला जाण्याचा. तर तो काय नेमकं, ते का? म्हणजे जे ला जाण्याचं कारण हे होतं की आपल्या कामात अजून डेव्हलपमेंट व्हावी आणि एस्थेटिक सेन्स आणि अॅनाटॉमी कशी असावी, काय असावं आणि लाईव्ह काम कसं केलं जातं त्यासाठी जे ला गेलो. पण काही कारणास्तव मला पूर्ण करता नाही आलं. मी सेकंड इयरला ड्रॉप घेतला. त्यानंतर मग कंटिन्यू आता कामच चालू. पण मग तू काय सांगशील, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्लस पॉइंट काय आहेत आणि ड्रॉबॅक काय? हे असं बोलणं खूप मोठी गोष्ट आहे. मी बोललं तर खूप वेगळं होईल. थोडं तुझ्या पण सध्याची परिस्थिती जेतली एवढंच बोलल. कारण मी एवढा मोठा नाही जे बद्दल बोलणं. कारण जे स्कूल ऑफ आर्ट हे खरंच म्हणजे एक कलेचं मंदिर आहे आणि ते मंदिर कायमस्वरूपी राहणार, ते कधीच बनणार.
पण आता काही त्या आतल्या गोष्टी असतील ते आपण मी नाही बोलू शकत कॅमेरा समोर. ओके नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर ड्रॉइंग बद्दल बोलायचं झालं तर ते एका आर्टिस्टसाठी किती महत्वाचं आहे. खूप खूप महत्वाचं आहे, कारण ड्रॉइंग जर नसेल, मग तो गणपती असू द्या किंवा स्कल्पचर असू दे, तुम्हाला ड्रॉइंग नाही समजत तर मग ते नाही काम करणार. ड्रॉइंग येणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर भले तुम्हाला येत जरी नसेल तरी ते ड्रॉइंग दिसणं तरी नजरेला हा की लाईन बरोबर आहे का, निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्पेस, कंपोजिशन, ड्रॉइंग सेन्स असणं गरजेचं आहे एका कलाकाराला. म्हणजे येणार तेच आता जी खरं तर ती पिढी आहे ती खरं तर AI वर खूप डिपेंड आहे. जर आपण पाहिलं तर की म्हणजे स्केचचा सुद्धा प्रॉम्प्ट टाकला तरी आपल्याला स्केच हवा तसा मिळतो, पण तो AIच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये कुठेतरी हस्तकला कुठेतरी कमी होत चालली. तर त्या जनरेशनला काय सांगशील आता या नवीन पिढीला, जेनझीला? आत्ताची खरंच जेनझी पिढी आणि ते जेनझी लोकांना इन्स्टंट पाहिजे सगळं, आणि जे इन्स्टंट भेटतं ते जास्त वेळ नाही राहत. नाही. आणि एआय एआय चांगलं आहे असं पण मी नाही बोलणार आणि वाईट आहे असं पण नाही बोलणार, पण एआय मध्ये फील नाही. फील आपण जेव्हा स्वतःहून काहीतरी करतो ना, जे क्रिएटिव्हिटी आपल्या डोक्याने आणि आपल्या जे आतमधून जे निघतं ना, हा ते लोकांना भावणार. एआय भावत नाही. तुम्ही एआयचे इमेज पण बघा किंवा एआयनी काय पण क्रिएट केलं ते तुम्ही बघा, ते भावत नाही, फील नाही होत, म्हणजे सजीव नाही वाटत ते. त्याच विषयाला घेऊन येतो की तू आता जे सजीव म्हणतोस आहे ते ड्रॉइंग बाबतीत तर आहे, पण एकंदरीत ते तुझ्या मूर्त्यांमध्ये सुद्धा दिसतं. जे तुझी एक मूर्ती होती, जो बैल होता आणि खाली गुलाल होता आणि एक बाप्पा होता छानपैकी, ती मूर्ती खूप गाजली होती आणि तो बैल खरं तर इतका आम्हाला खूप जिवंत वाटत होता. तर त्या मागची जरा मला एक कथा ऐकायला आवडेल की तो एक कॉन्सेप्ट कसा काय होता त्यावेळेचा आणि त्या मागची मेहनत किती वेळ लागला होता एकंदरीत त्या मूर्तीसाठी. कुर्ल्यातले अभिजित कदम म्हणून आहेत, आमचे मित्र आहेत ते. हा तर ते दादा आले आणि मला बोलले मला असं असं कन्सेप्ट पाहिजे. मी बोललो अरे बैलाबरोबर आता काय करायचं. तर मग ते बोलले आम्हाला बैल असा बसलेला पाहिजे, असा असा आहे, तो 3 वेळा इंडिया केसरी झालाय असं तसं. अच्छा. पण बोलले बैल एकदम जिवंत वाटला पाहिजे. हम्म. बोललं ठीक आहे. मग तसं करत करत गेलो, मग ते कंपोज झालं. आणि म्हणजे चुकलं तरी आम्ही दादांना विचारतो की काय कसं करू. दादा सांगतच असं सतत आम्हाला. क्या बात. दादांनी पण सांगितलं असं नको असं कर. तसं करत करत तो बैल बनला. म्हणजे असं काय हे इंटेन्शन नव्हतं की आम्हाला फेमस करायचं किंवा काय हा करायचं. तर आपला एक प्रामाणिक प्रयत्न होता करायचा, तो केला आणि ते जे लोकांना खूप भावलं. आणि जेव्हा ती मूर्ती रंगली तेव्हा ती खूप पहिल्याच दिवशी व्हायरल झाली. व्हायरल झाली. तेच तेच ह्या वर्षी तसं काय पाहायला मिळणार आहे का? नक्कीच पाहायला मिळेल. प्रयत्न तर आहे 100%. वा वा. तुझ्या आयुष्यामध्ये गुरुचं काय स्थान आहे? तुझे गुरु एकंदरीत कोण आहे ते हे सगळ्यांना माहितीच आहे, पण एक तुझ्या तोंडून त्यांच्या शब्द. माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या आई बापापेक्षा पण ते पुढचे आहेत. क्या बात आहे क्या बात आहे. वा वा वा. कारण आज जे काय ते त्यांच्यामुळेच आहे हो. नाहीतर मी धारावीत राहतो हा आणि जर तुम्ही बघू शकता म्हणजे धारावीतले पोरं भले म्हणजे बऱ्यापैकी वायाच गेलेले आहेत. कोण तर मर्डर करतं, कोण नशा पाणी करतं, तसं आहे. पण त्यांच्याकडे गेल्यामुळं माझं म्हणजे आयुष्य आता स्टेबल आहे, व्यवस्थित चाललंय. आयुष्यात बदल आहे. त्यांच्यामुळे देवापेक्षा मला ते मोठे आहेत. वा वा वा. क्या बात आहे क्या बात आहे. तर दादा कला क्षेत्रामध्ये खरं तर एकंदरीत रियाज प्रॅक्टिस या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. खूप खूप महत्वाच्या आहेत. हा. आता म्हणजे माझा पण रियाज नव्हता, मधी मधी माझा रियाज तुटलेला. तर ते मला त्रास होतो. म्हणजे कोण पण असो, किती पण मोठा कलाकार असो, सतत हात चालणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ते नाही चाललं तर मग त्रास होतो आपल्याला. जस तुझा हात इतका आज छानपैकी बसलेला आहे की आज जर मी म्हटलं की मला असं एक वाटतं की मूर्तीकरणामध्ये जर विशाल दादाच्या जवळ जरा कोण नाही ना, मूर्ती देत असं असतील काय. तर म्हणजे ते म्हणजे एक तर प्रफुल्ल दादा आहे, त्यानंतर किरण थोरात आणि शार्दूल, आणि जर ह्यामध्ये 99% जर कोण असेल तर तो म्हणजे चेतन कांबळे. नाही ना, असं काय नाही, प्रयत्न करतो आम्ही बस. तर ह्या मागचं काय सायन्स आहे? त्यांच्या सोबत राहून राहून त्यांचे विचार सतत आपल्या डोक्यात चालू असतात. ते काम करताना काय विचार करतात, काय मोटिव्हने काम करतात, त्यांच्या सोबत राहून त्यांच्याशी बोलून बोलून आणि त्यांच्या सतत गाईडलाईन्स असतात आम्हाला. म्हणून त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत. ते खूप ग्रेट आहेत. खरंच बाप माणूस आहे तो. आणि त्याशिवाय की एकंदरीत आपण हा मूर्तिकार जरी म्हटला, हे कितीही म्हणजे आज आपण आपल्याकडे शाडू मातीच्या खरं तर एकंदरीत सगळ्या मूर्त्या आहेत मी पाहतोय. परंतु एकंदरीत ह्याला कुठे ना कुठेतरी एक बिझनेसचं स्वरूप द्यावं लागतं हम्म. जसं. तर पण मग तू एखाद्या म्हणजे आपले एक
बुकिंगची डेट असते, एक फायनल असते की आपण इतक्याच मूर्त्या करतो. आणि जर एखादा कस्टमर लास्ट मिनिटला येऊन येतो आणि त्यावेळी त्यावेळी तुला जर मूर्ती नाही घ्यायची असेल तर तू तो टाइम कसा फेस करतोयस? खूप कन्व्हिन्स करायला लागतं त्यांना, कारण लोकांना समजत नाही ना हे काम किती म्हणजे जिम्मेदारीचं आणि लोकांच्या भावना जोडल्या त्याच्यासोबत. तर आणि डेडलाईन वाला काम आहे. आपण म्हणजे आता 14 सप्टेंबरला गणपती आहे, तर आपण 15ला नाही देऊ शकत ना, बरोबर. असा विषय आहे. तर ते लोकांना कळत नाही, ते लोकांनी समजून घेणं खरंच गरजेचं आहे. कारण येतात आमरे आमचा एकच गणपती घे ना यार, होईल तुझ्याकडून काय. ते सोपं नाही आहे, कारण एक गणपती करायला त्या मागं हप्त्याभराची प्रोसेस आहे, बनवण्यापासून पेंटिंग पर्यंत. पेंटिंग पर्यंत. शिवाय मग यावेळी तुझ्याकडे तुझी मॅनपॉवर किती आहे माझ्याकडे सध्या तरी आता 15 पोरं काम करतात माझ्या हाताखाली. तुझ्या हाताखाली? क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत पुढे सुरुवात केलेलीस आणि आता हा. स्वतःचा कारखाना आणि तुझ्या हाताखाली मुलं काम करतायत. काय हा अनुभव तुम्ही कसा अनुभव. समोर जातो? एक सगळं फ्लॅशबॅक कसा जातोय? हे सगळं बोलतोय ना मी, ते दादांमुळेच आहे. म्हणजे दादांना जेजेनी घडवलं हा. आणि दादांनी आम्हाला घडवलं. क्या बात आहे, क्या बात आहे. असं येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुझा कारखाना तू कुठे पाहतोस? कुठं पाहत नाही मी, कारखाना मोठा असो किंवा छोटा, पण मला काम मोठे करायचे आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. शिवाय ह्या वर्षी आपल्याकडे एकंदरीत किती मूर्ती आपण बनवतो? या वर्षी कस्टमाइज मूर्त्या माझ्याकडे 20 आहेत आणि अशा साच्यातल्या मूर्त्या 180-200 पर्यंत अशा आहेत. वा वा वा. म्हणजे खूपच मोठा कारभार आहे. त्यामुळे जास्त मी तुझा वेळ घेत नाही. तू तुझ्या पुन्हा एकदा कामाला लाग. मी सुद्धा येतो. तेच मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण भेटूया एका नवीन मूर्तिकारासह. धन्यवाद.